हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. भाई आज मी कापणार आहे माझे केस. खूप रिस्की काम आहे कारण मी बेसिकली माझे केस घरी कापते, बट ते फक्त स्प्लिट एंड्स असतात खालचे आणि बाकी मी काहीच करत नाही. बट आज आज आपण बघणार बटरफ्लाय हेअरकट. माइंड यू, मी दोनच व्हिडिओ यूट्यूबवरनं बघितले आहेत आणि त्याच्यानंतर आता मी परफॉर्म करायला चालले होते. माझे केस खूप मोठ्या रिस्कमध्ये आहेत बाय लेजिट, आणि ह्याच्यासाठी जास्त काय नाही लागणार आहे. 2 रबर बँड, मॅगडे एक क्लॉ क्लिप पण आहे जस्ट इन केस, 2 टाईपचा कोंब आणि सीसर्स. आणि हा मेन गोष्ट, एक सायझिंगसाठी एक काहीतरी गोष्ट लागणार. तर मी हा स्टेपलरच्या त्या पिन्सचा डब्बा घेतला आहे. याच मापामध्ये दोन्ही टाईपचे दोन्ही साईडचे केस कापायचे. सो लेट्स गेट रेडी. आपल्याला 2 पार्ट करायचे आहेत केसांमध्ये. सो एक आहे ना, तो असणार इयरच्या इथून. सो इथून असा फुल सर्कलमध्ये, म्हणजे सेमी सर्कलमध्ये मला एक पार्ट करायचा आहे. सो किती मला माहिती आहे खूप डिफिकल्ट आहे भाई आहे. काश माझ्याकडे मॅनिक्युइन हेड असता, तर मग मी त्याच्यावर सगळ्यात पहिले एक्सपेरिमेंट करून बघितलं असतं. काहीतरी होतं आहे, दिसत नाही पण मला दिसतच नाही आहे भाई. आणि मी ना जस्ट हेअर वॉश केला आहे, सो माझे केस थोडेसे हेच आहेत, वेटच आहेत. वी गोना इग्नोर दॅट. वेट भाई, दिस इज सो डिफिकल्ट. वरतून पण सेम लाईन कंटिन्यू झाली पाहिजे. सो तसं लाईक आता हे असं आहे ना, तर मी इथून हे वेगळे आणि हे वेगळे असं. माय गॉड, मी भूत होणार आहे भाई. ओके, सो हे भाई इज सो टफ. मला माझेच केस सांभाळता होत नाही येत मॅम. ओके, हाय गाईज, आय एम बॅक. हे बघा आता, सो मी 2 सेक्शन केले आहेत. जसं मी बोलली, सेमी सर्कल करून फर्स्ट सेक्शन करायचा पुढे. ओके, आणि त्याच्यानंतर मागचे जे सगळे केस आहेत त्याचा एक सेक्शन करायचा आणि त्याला जेवढं वरती टॉपवर होऊ शकतं तेवढं बांधायचं. जसं इथे माझा पोनी येत नव्हती तिथपर्यंत, सो मी थोडंसं मागे करून थोडंसं इथे बांधलं आहे एकदम. आता काय करायचं आहे की सगळ्यात पहिला आपण पुढचे केस कापणार, हे वाले सेम लेवल. म्हणजे समज आता हे एवढे आहेत ना, सो मी एवढे केस कापणार. दिसतात? वेट, एवढे. आणि हेच सेम लेंथ करून मागचे केस कापणार मी. ओके राईट. मग सुकत आले ते, बट लाईक एवढे सुकले नाही आहेत. ओके, बघता. सो एवढे कापायचे त्याच्यावरती. एकतरी खूप चांगलं होईल किंवा खूप घाण होईल. नाही, माझी फाटते खूप. सो लेट्स गो. Here we go. दिसतात काय? ओके, सो आता एक प्रॉब्लेम आहे. तो हा आहे की माझे जे केस आहेत मागचे ते एवढेच पुढे येत आहेत. समजतं? एवढेच पुढे येत आहेत, ह्याच्यावर जास्त ते पुढेच येत नाहीत. सो आता मी काय करणार की हे जे केस आहेत ना, हे मी इथे असं एका साईडला क्रॉस करून ठेवलेत, कारण मग मला दिसत नाही पुढचं. आता मी यांना प्लेन करते. ओके, आणि आता सेम आपण ह्याच्यासोबत करूया. ह्याचा माप ह्याच्या अकॉर्डिंग. ओ माय गॉड, ह्याच्यावरती इथे कापायचं आता ते. ओ माय गॉड. Did I fucked up? Please. पाई, चॉप्ट वाटते मी भरपूर. ओ माय गॉड.
ऑब्वियसली. प्लीज नोबडी ट्राय दिस ॲट होम. ओके, सो आत्ता ना मी ते दोन्ही पार्ट्स उघडणार आहे. ओके, एक भाई एक तर नो वे भाई साहब. नो वे भाई, भले शॉर्ट झाले आहेत बट मला बघायचं ते मागून कसे दिसतात भाई. इथे इथे एवढे केस झालेत ना भाई, काय सांगू. असं वाटतं कुत्राच पाळलाय घरी. प्लीज टेल मी चांगले दिसत आहेत. नो वे. भाई ब्लॅकवर भलेच दिसत नसतील बट भाई मी वेडी झाले फुल. भाई ऑरा प्लस झालाय भाई माझा, मायनस होल. एनिवेज आता मी काय करणार आहे, जे माझे फ्रंटवाले हे जे आहेत ना बँग्स, ते मी थोडे सुधारणार आहे. व्हॉट आय एम गॉना डू इज ओके. एनिवेज आता काय करणार मी, जे माझे बँग्स आहेत ते मी हे असे सगळे घेणार. ओके मी, आणि सेम फ्रॉम दी अदर साईड. ओके, आय थिंक आय गॉट इट. आता मी काय करणार आहे, आता मी यांना मिडल पार्टिशन देणार आहे. एकाच्यात कधी ऐकत का नाही. जा जरा काना मागे जा. ओके, आता मी इथे एक टर्न करून याला मी असं आडवं कापणार आहे, या साईडने, म्हणजे माझ्या साईडने दिलं आहे मी. आणि नाव याला मी ह्या डायरेक्शनमध्ये कापणार आहे. सो कसं कापलं की ते असे येतील, असे. ऑल राईट, आता सेम आपण या साईडला करूया. असंच असंच हा यार नीट. आता ना से अजून ह्याच्याहून शॉर्ट आता मी एक हे घेणार सेक्शन, ते असणार सगळ्यात शॉर्टेस्ट. येस, एवढेच करेक्ट. पहिल्याच्यात बरोबर आले, नाईस. आणि हाताना मी ना शॉर्ट करणार थोडेसे या साईडने असून. येस, परफेक्ट. आता मी काय करणार, ह्यांना प्लेन, आणि त्याच्यानंतर ह्यांना मी ट्विस्ट नाही करणार आहे, ह्यांना मी काहीच नाही करणार आहे. ह्यांना फक्त मी स्ट्रेट घेणार आणि स्ट्रेट आम गोना कट दिस मच सो दॅट ते नीट दिसते, नीट. गाईज भाई मला नाही माहिती होतं की ते एवढे चांगले होणार आहे. ओ माय गॉड. मला वाटतं आता मला सलूनमध्ये किंवा पार्लरमध्ये जायची जरूरतच नाही आहे. बट इथे मेस झाला आहे खूप जास्त. आता सगळीकडे केसच केस झालेत, आणि हे साफ करताना माझी येणार आहे मौत. भाई साहब, भले ते शॉर्ट झाले आहेत बट ते तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही कुठल्या ह्याच्याने केस कापतायत. लाईक काहीतरी असं घेऊन अल्टरनेटिव्ह, जसं आता मी हे घेतलं ना, असं तुम्ही ह्याच्याहून छोटं, ती जे क्लिप्स असतात माहिती आहे त्याचे टिकटॉकवाले क्लिप्स असतात, त्याचं पण तुम्ही ते अल्टरनेटिव्ह घेऊन त्या हिशोबाने तुम्ही ते कापू शकता. बट इफ तुम्ही माझ्यासारख्या घरी एकटे नाही आहेत आणि तुमच्याकडे कोणतरी हाय हेल्पला, सो त्यांची हेल्प घ्या आणि मग तुम्ही तुमचा तो
पार्ट करा, बिकॉज मलाच ते कितीतरी वेळ लागला आणि मी भाई ऑनेस्टली थोड्या टाईमनंतर सतली होती की माझ्याने होत नाही करून, बट माझ्याकडे ऑप्शन पण नव्हता. सो आय थिंक सो फार इट्स द बेस्ट डिसिजन आय हॅव मेड. बट भाई आता फोटोज पण चांगले येणार आणि गुढीपाडवा पण येतोय ब्रो. बट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बऱ्यापैकी चांगले कट केलेत मी. मम्मी पण खुश होणार आहे की तिचे पैसे वाचतील आता. मी पार्लरला जाणार नाही हेअर कट करायला. सी यू गाईज इन द नेक्स्ट वन. तोपर्यंत बाय बाय.